गुड मॉर्निंग सर्वांना. पुन्हा एकदा वेलकम बॅक. मी पाटील ब्लॉगर. तर आज दिवसाची सुरुवात कुठून तरी वेगळी होते, कारण कसं आलं, आपण कोकण रोड ट्रिपवरून झालो. त्याच्यानंतर आपला काहीच एपिसोड शूट झाला नव्हता. तर आता सध्या कसं आलं आहे, आल्यावर आपले एपिसोड सर्व कोकण रोड ट्रिपचे चालू आहेत 1 बाय 1. त्याच्यामुळे सध्या ती सिरीज चालू आहे. त्याच्यानंतर आपला हा आजचा एपिसोड येईल. तर आज कसं आहे, आज काही दिवसात शेड्यूल होतं. सकाळी उठलो, कराटेचा क्लास होता, तिथे आलो आज. आणि ते कसं होतं, सर्वांचं ॲन्युअल फंक्शन आहे, त्याच्यामुळे सर्व स्टुडंट पण नाहीत, 1-2 जणच होते. आता इथून मेन आजचं शेड्यूल कसं आहे, पूर्ण आता गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, त्याच्यामुळे तिकडे जायचं आहे. मागे जायच्या आधी म्हणजे 220 ती करायची. आपली NSची तर ओकेच आहे, कारण आपण जायची ती सर्व ओके करून घेतलं होतं. त्या गाडीचं तेव्हा करायचं होतं, पण त्या गाडीचं सगळं आपल्या त्या रोड ट्रिपच्या नांदात सगळ्या गोष्टी राहून गेल्या. त्याच्यामुळे मला आता त्याला मित्राला फोन केला. तो म्हणून आपला बजेट शोरूमलाच असतो, पण तो बोला ठीक आहे आपण घरी करूया. ह्या गाडीची सर्व्हिसिंग ह्या गाडीची आपल्या त्याच्या घरी करतो, नाहीतर मग आपला मुंबईचा एक मित्र आहे त्याच्या घरी करतो. तर आता बोललो एवढ्याशा कामासाठी कशाला जायचं ना. आता मेन ब्रेक पॅड, ऑइल चेंज, फिल्टर वगैरे चेंज होईल गाडीचं. नॉर्मल जेवढं बेसिक आहे तेवढं सगळं क्लिअर करतो. माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये. आणि आता इथून क्लास आटपला, सासवण्यामध्ये आहे मी सध्या. क्लास आटपला आहे. इथून आता जायचं आहे अलिबागला. अलिबागमध्ये कारल्यामध्ये तो राहतो आहे. आता कारल्यात जातो आहे. कारल्यात जाऊन त्याला बोललो मी 11 वाजता येतो, 10:30 वाजलेत पोहोचून अर्ध्या तासात. क्लास आटपला, निघालो. तुम्हाला बोललो मी, कारण कसं होतं, आज संडे आहे, संडेचा क्लास असतात मुलं. पण सर्वांचा आता हा डिसेंबर महिना आला ना की गॅदरिंग, नंतर स्पोर्ट्स आले, सगळ्या गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे प्रत्येक मुलं बिझी असतात. त्याच्यामुळे आज एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी सर्वांना बोलवलं आहे. त्याच्यामुळं पोरं पण आहेत. तर त्याच्यामुळे आज क्लास पण लवकर ठेवला. 9चा क्लास ठेवला होता, 9 ते 10:30 घेतला. आता बोललो आपल्या कामाला जाऊया. मध्येच थांबवून माणूस बावरतोय. असं नाही ना चालणार भाऊ. आता आपली ही पहिलीच राईड होती, त्याच्यामुळे हा गोप्रो घेतला होता. नेक्स्ट राईडला आपला प्रॉपर मोठे राईडला जर गेलो ना आता याच्यानंतर, तर मग एकदम प्रॉपर तो आपला गोप्रो येतो ना 12 वाला, सध्या लेटेस्ट आहे 300, तो वाला घेऊया. कारण त्याचा कसं होतं, त्याचा जो वाईड अँगल आहे ना तो अजून मस्त आहे. आणि ह्याला पण वाईड अँगल आहे मोठा, पण जर ह्याचं स्टेबिलेशन जर ऑफ केलं ना, तर काय होतंय, स्टेबिलेशन ऑन केल्यावर स्क्रीन थोडीशी जवळ येते, त्याच्यामुळे स्टेबल भेटते फुटेज. आणि स्टेबिलायझेशन जर ऑफ केलं तर मग फुटेज खूप हालतंय. त्याच्यामुळे पुढल्याला जाऊ त्यावेळेला तो वाला घेऊया गोप्रो. म्हणजे बघायला माझी ही पहिलीच राईड होती, म्हणून बोललो आपण घेऊया, काय हरकत नाही. ह्यानी पण मस्त साथ दिली आणि आहे मस्त, नो डाऊट. फक्त कसं अँगलच्या बाबतीत थोडंसं हे होतं, बाकी काय विषय नाही. बाकी पूर्ण आता तुम्ही बघितलं, एवढी सगळी सिरीज ह्याच्यावर तर बघितली ह्या गोप्रोच्या साहित्याने. त्याच्यामुळे ह्याला आपण सेकंडरी कॅमेरा यूज करू. नेक्स्ट राईड पासून आपलं समोर लावता येईल, समोर आपला फुटेज रेकॉर्ड करण्यासाठी हा होऊन जाईल, काय प्रश्न येणार नाही तसा. राईटनेच जाऊया, कारण सरळ परत आपला रस्ता कशाला वाढवू, आपल्या शॉर्टकटने जाऊ. ओहो, सगळ्या बाहेरच्या गाड्या. हे बघा, पोरांची सगळ्या इकडे ना गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे. हे बघा, इकडे पण सेम तेच, सगळ्यांचा गॅदरिंग आलेला आहे. त्याच्यामुळे सर्व दिसत पण नाही कोण. नाही दिसत. चोंडे नाक्यावर पोहोचलोय. आणि मागे पण आपल्या व्हिडिओ मध्ये ना सुरुवातीची आय थिंक सो आपली शाळा बघता राहिली. आता बघूया, येताना टाइम भेटला तर घुसूया, कारण आता परत तो तिकडे वाट बघत राहिलाय. नाहीतर मग आता परत आता गेलो असतो, पण तो तिकडे घरी वाट बघत राहील. आता येतोय, नंतर येतोय, टाइमपास नको. नाहीतर काय करूया, आता आपलं उद्यापासून आहे ना गॅदरिंग चालू होते, त्यावेळेला गेलो ना तर त्यावेळेला पूर्ण तुम्हाला दाखवतो काय स्कूल आहे, कशा प्रकारची आपली आहे ती. अरे बापरे, गर्दी का झाली. एक थांबला ना की सगळेजण थांबले. बसने एका शाळेच्या सर्वांना अडकवलं. आणि सॅटर्डे संडे असले ना की काय विचारूच नका. आता तर पहिलं तर असंच असायचं की शनिवार रविवार गर्दी,
पण मोस्ट ऑफ शनिवार रविवार जास्त गर्दी असते. आणि बाकीच्या वेळेला बघाल ना, बाकीच्या वेळेला पण हल्ली भरलेलं असतं. पहिला खाली असायचे बाकीचे आपले वार तारखा, पण आता ते नाही राहिलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांची एवढी ओढ वाढलेली आहे आणि लोक एवढे येतात ना, त्याप्रमाणे भरपूरच. संध्याकाळची गाडी होती, पण चालवणारा कोणतरी वेगळाच होता. आणि हा बघा, हा इकडून रस्ता बनवलाय मापगाववाल्यांसाठी येण्यासाठी, लेफ्ट साइड वाला. हा हॉर्न मस्त भेटलाय मला, मस्त एकदम प्रेशर मध्ये बसतोय. त्या गाडीचा मला खराब झाला, कारण नाहीतर का त्यात पाणी गेलं 2-3 वेळा, त्याच्यामुळे तो खराब झाला. आज आपला थळचा बाजार असतो, संडेला भरपूर भरतो. जवळपास जशी फेस्टिवलला जशी गर्दी असते ना, त्याप्रमाणे आता आहेच. आणि त्याच्याप्रमाणे संध्याकाळी बघाल ना, तर संध्याकाळी याच्यापेक्षा दुप्पट गर्दी असते. अक्षरशः गाड्या पास होत नाही एवढी. काय नाही असं नाही, सगळं आहे इनकिंचित, घरातल्या सगळ्या गोष्टींपासूनच छोटं मोठं बघितलं तर. इथून आरामात जायला लागते, कारण सर्वजण रस्ता क्रॉस करत असतात. त्याच्यामध्ये पटकन कोण मध्ये यायचा, त्याच्यामुळे एकदम आराम घेतात सगळं बघत बघा. पहिलं तर नुसतं असायचं, पण आता यांना प्रॉपर शेड केले आणि प्रत्येकाला दुकानं वाटप करून दिले. तुम्ही इथंच बसायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते बघा, हे बाहेर लावलेले आहेत. म्हणजे एवढी लोक पहिले बाहेरच आतमध्येच भरायचा, त्याच्यानंतर एवढं वाढत गेला की आता बाहेर भरायला लागला. म्हणजे आठवड्या बाजाराचा हा एक फायदा असतो लोकांसाठी. थोडा वस्तूंच्या किमतींमध्ये पण फरक पडतो आणि सगळ्याच गोष्टी भेटून जातात, काय प्रश्न येत नाही. थोडं आतल्या रूटने आलो बाहेरून, म्हणजे आतून नाही, पुढून नाही गेलो, कारण पुढून आपलं डायरेक्ट बायपास पण रोड आहे. आता हे बघा, इथून लेफ्ट साईडला गेलो ना, तर आपल्या इकडे क्रीडा संकुल आहे, या साईडला तो राईटने. हे बघा, हे इकडे रायडिसन हॉटेल आहे म्हणजे राईट साईडला. आणि सरळ आता PNP शाळा पण लागेल लेफ्ट साईडला, तिथून आपण सरळ बाहेर निघू. जरा बोललो आतल्या रूटने जाऊया बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याचशा महिन्यांनी, कारण इकडे कधी जास्त येतच नाही, कारण आपला काही संबंधच नाही बोलल्यावर इकडे येणंच होत नाही. पण बोललो आपण पण जाऊया आणि तुम्हाला पण बघायला भेटेल थोडं, अरे कितीतरी चेंज झालं. आता हे तळ एवढं मस्त डेव्हलप केलंय ना, खूप छान वाटतंय. बघा, एक नंबर. मी तळ डेव्हलप केल्यापासून व्हिडिओमध्ये बघितलं होतं, त्याच्यानंतर आत्ता बघतोय. आणि फेरीच झाली ना इकडे, पण कसलं मस्त बनवलंय बघा, एक नंबर. पूर्ण ग्रीनरी लावलेली आहे. आता तुम्हाला दिसतंय ह्याच्यात काही एक्सपोज होते माहिती नाही मला, पण खूप मस्त वाटतंय. एकदम पूर्ण एकच होता, तर मला वाटतं हे 2 भाग केले, मला वाटतं आय थिंक सो. इकडे एक लावलंय आणि पलीकडून पण आहे. आणि हे सगळं PNP कॉलेज लेफ्ट साईडला माझ्या. नाही कारण ह्याची हाईट आहे, पण हे मस्त इथून होतं. पहिले चालायला वगैरे असं काय नव्हतं प्रॉपर, पण आता इथून हे मस्त बनवलं. 2 साईडनी झाडं, आता हे पूर्ण झाडं वगैरे वाढली ना की ते खूप छान दिसेल. मारून आपण परत आहे बघा, मेन रोडला आलो. आपला कारलेखिंडीचा रोड आहे, जो कारलेखिंडीतून सर्वजण अलिबागमध्ये यायला, अलिबागमध्ये येतो हा डायरेक्ट कारलेखिंडीतून, तो वाला रोड. आणि तिथून आपल्याला लेफ्ट मारून आता आतमध्ये जायचंय परत. बघितलं ना, हा मुळे इकडे दाखवते, इथून पण रस्ता आहे. जाताना बघूया, जमलं तर इकडून जाऊ, डायरेक्ट शॉर्टकटने निघतो. आणि हा आपल्याला इकडे कारल्यात जायचंय आता आतमध्ये. भाऊच्या डायरेक्ट घरीच आता. कारण ह्याला काय होतं माहितीये का, शोरूमचे चार्जेस जास्त असतात, त्याच्यामुळे डबल चार्जेस लागतात सगळे फिटिंग पासूनचे. आणि हा सगळ्याचा घरी स्वतः करतोय ना, मला तर टेन्शन काय आहे ना. आणि हे यांचं सुंदर असं तळ, मस्त वाटतं एकदम. तरी ह्याच्यात पण कमळ होते, पण आता बऱ्याचशा प्रमाणात कमळ कमी झालेत. आता कुठे चाललेत काका, बावर जात, हे असं काहीतरी पूर्ण. इथे पोहोचलो, कामाला सुरुवात पण झाली. आपलं काय एवढं जास्त नाही आहे, पटकन होऊन जाईल अर्ध्या 1 तासामध्ये. थोडंसं आहे, ऑइल चेंज आहे, नंतर आपले ब्रेक पॅड झाले, फिल्टर चेंज केला, बाकीचं छोटं मोठं बघूया. बेरिंग वगैरे गेले आणलेले आहेत त्यांनी, गेली असली तर टाकायची, नाही तर बाकी सगळं ओकेच आहे.
आणि थोडेसे 2 मेजर कामं आहेत ते नंतर करू, त्याचं काही एवढं इश्यू नाही आहे, शेवटला करू. आणि इथलं ह्यांचं घर मस्त आहे सर, म्हणजे शेतावर घर आहे, त्याच्यामुळे साईडचं लोकेशन एकदम सगळीकडे ग्रीनरी आणि साईडला घर आहे. हे बघा पूर्ण असं काहीतरी. ह्याचं घर इकडे आहे आणि इकडे पण परत सेम इकडे वाडी आहे. म्हणजे छान वाटतं हे असं असलं ना, अशा संपर्कात आपण निसर्गाच्या सानिध्यात, की राहायला पण खूप मजा येते. पक्ष्यांचे आवाज, सगळे आवाज एकदम मस्तच. गाडी त्यांनी घेतलंय काम करायला. हो, चिकू बाग इथे आले झाडावर, पूर्ण झाड भरलंय चिकूने. हे बघा पूर्ण पॅक आहे. आहे ना, बाकी गाडीचं सर्व काम झालं. आणि मेन कसं आहे, ब्रेक पॅड बघितले, पण ब्रेक पॅड ओके होते, त्याच्यामुळे ब्रेक पॅड बदल काय लागणार तर पुढे सर्व्हिसिंगला आपण चेंज करूया. मला ठीक आहे, काय हरकत नाही. तर बाकी ऑइल चेंज केलं, बेअरिंग दोन्ही पण चेंज केला आणि बाकीचं ग्रेसिंग वगैरे केलं. बाकी काहीच नाही, बाकी सगळी ओकेच आहे गाडी. आणि मेन थोडासा फोडून आवाज येते, हँडलला थोडा दणका भेटतो, त्याला बघ बोलो तो ते राऊंड मारून बघतो मी. बाकी सगळं आता गाडीचं काम ओके झालं आहे, तर ते चेक करतो आणि मग आता इथून डायरेक्ट आता घरी जातो. बाकी काही नाही, कारण जेवायचं आहे परत संध्याकाळी, आपला दुसरा क्लास आहे, त्याच्यामुळे तो गेलाय चेकिंगला, काय बोलतोय बघतो. आणि बाकीची 1-2 कामं आहेत, पण ती आपण आता नंतर करूया फुलला सर्व्हिसिंगला. ती थोडीशी मोठी आहेत, पण ते गेलं की एकदम गाडी आपली ओके होऊन जाईल, नो डाऊट. आणि ही गाडी आपण जास्त करून बाहेर नेत नाही, हे आपण इथंच फिरतो, ती गाडी आपल्याला बाहेरसाठी ठेवलेली आहे. असं काहीतरी आपलं असतं सगळं, त्याच्यामुळे ठीक आहे. आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.